मुंबई शहर 2000 पोलीस शिपाई 2024-25साठी मुंबई शहर शिपाई पोलीस भरतीचा आपण आता अंदाजित फायनल काल जे मार्क्स आलेत त्यावरून आपण फायनल कट ऑफ काढलेला आहे। पुढे तुम्हाला दिसेल ही जी लिस्ट आहे याच्यावरून मी फायनल कट ऑफ काढला आहे। पुढे तुम्ही वयवारीनुसार एजनुसार काढला, इथे एज दिल्यामुळे फायनल कट ऑफ क्लिअर काढता आला आहे। त्यामुळे तुम्ही इथून पुढे व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला तुमच्या कास्टचा किती वयानुसार मेरिट लागला आहे हे तुम्हाला समजून जाईल, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा। भरती 2024-25साठी मुंबई शहर पोलीस अंदाजे कट ऑफ बघू आपण आता। कालचे ग्राउंडचे लेखीचे मार्क्स दोन्ही मिळून आणि NCCचे मार्क्स जे मिळाले आपल्याला त्यावरून आपण एक जागावरून आणि त्यावरून कट ऑफ काढला आहे आपण बघू आता। पहिल्यांदा आपण ओपनचा कट ऑफ बघू। ओपनचा 131 आणि 2007च्या मुलांचं काम झालेलं आहे। ओपन मध्ये 131 आणि फिमेलचं 125 21/7/2006 म्हणजे या एजपर्यंत महिलांचं काम झालं आहे। ओपनचं मेरिट लागलेलं आहे महिलांचं 125। स्पोर्टचं मेरिट लागलं आहे स्पोर्टचं बी 125 3/7/2001। प्रोजेक्टचं मेरिट लागलं आहे 126 1999ला। अर्थ क्विकचं मेरिट लागलं 124, ते बी 19/10/2003। एक सर्व्हिसमॅनचं मेरिट लागलं आहे ओपनचं 116 18/9/1986 एज। हे अंशकालीनचं एकच मुलगा होता 94। बाकी सर्व जागा ज्या आहेत त्या कास्टला त्या जागाला आणि ज्या ओपनला दिल्या आहेत। पोलीस चाइल्ड 114 1991चा 19पर्यंत। होमगार्ड 124 196। ऑर्फेन ओपनचा 118 2 उमेदवार। EWचं मेरिट बघू आपण आता। EWचं मेरिट कमी लागलं आहे थोडंफार। जनरलचं 116 1999। फिमेलचं 96 2003ची आहे ती फिमेल। आणि स्पोर्टचं 100 1994चे। प्रोजेक्टचं 101 2006चे। EWS अर्थक्विकचे 1003 म्हणजे भूकंपग्रस्त 103 1997चे। एक सर्व्हिसमॅन 75 लागला आहे 1986 आणि 22 जनरलला जागा म्हणजे 22 जागा शिल्लक आहेत। त्यानंतर अंशकालीनचं काहीच नाही। पोलीस चाइल्ड 83 2003। होमगार्ड 96 1990। EWचं कट ऑफ येऊ आणि ऑर्फेनचं 0 लोक आलते। आता ACBCचा कट ऑफ बघू आपण। ACBCचा ओपनचा कट ऑफ लागला 128 2003 पर्यंत एज जन्मतारीख। फिमेलचा कट ऑफ लागला 121 20/4/2003। स्पोर्टमॅनचा कट ऑफ लागला आहे 119 2000। प्रोजेक्टचा कट ऑफ लागला आहे 123 1999। भूकंपग्रस्तचा 120 1996। एक सर्व्हिसमॅनचा 108 1982। पोलीस चाइल्ड 108 1995 ACBC। होमगार्ड 120 1991 आणि ऑर्फेन 110 10 उमेदवार। OBCचा कट ऑफ बघू आपण आता। ओपनचा कट ऑफ लागला 127 2002 पर्यंत। फिमेलचा कट ऑफ लागला 119 3/4/1998। स्पोर्टचा कट ऑफ लागला 118 2005 पर्यंत। प्रोजेक्ट 119 वय 2000। अर्थ भूकंपग्रस्त 116 2001। एक सर्व्हिसमॅन 105 1980। पोलीस चाइल्ड 1000 104 1998। होमगार्ड 119 1998 आणि ऑर्फेन 110 8 उमेदवार। आता SBCचा बघू आपण। ओपनचा 124 लागला, फिमेलचा 116 लागला, स्पोर्टचा 108 लागला, प्रोजेक्टचा SBCचा 107 लागला, भूकंपग्रस्तचा 116 लागला,
एक सर्व्हिसमॅनचा 69 लागला, हा खूपच कमी लागला आहे. पोलीस चाइल्डचा 87 आणि होमगार्डचा 111 1993 आहे आणि ऑर्फनचा 115 एक जागा. एनटीडचं बघू, एनटीडचं 129 ओपनचा मुलांचा लागला, ते 11/2006. फिमेलचा 121 लागला 29/3/2006. स्पोर्टमॅनचा एनटीटीचा 120 लागला. प्रोजेक्टचा 123 लागला. भूकंपग्रस्तचा 77 लागला. आर्मीचा एक सर्व्हिसमॅनचा 108 लागला. पोलीस चाइल्डचा 110. होमगार्डचा 119. NTCचा बघू कटऑफ आपण. ओपनचा कटऑफ मुलांचा 128 लागला. फिमेलचा 122 लागला. स्पोर्टमॅनचा 122 लागला. प्रोजेक्टचा 125 लागला. भूकंपग्रस्तचा 123 लागला. एक सर्व्हिसमॅनचा 105 लागला. पोलीस चाइल्डचा 102 आणि होमगार्डचा 121. NTBचा बघू आपण आता. जनरल 126 1994. फिमेल 119. स्पोर्टमॅन 119. प्रोजेक्ट 119. भूकंपग्रस्त 116. एक सर्व्हिसमॅन 95. पोलीस चाइल्ड 102. होमगार्ड 121 आणि ऑर्फन 112. तर VGAचा कटऑफ बघू आपण. ओपन मुलांचा कटऑफ लागला 127. मुलींचा कटऑफ लागला ओपनचा 118. स्पोर्टमॅनचा 118. प्रोजेक्टचा 122. भूकंपग्रस्त 116. एक सर्व्हिसमॅनचा 95. पोलीस चाइल्डचा 102. होमगार्डचा पोलीस चाइल्डचा 108. होमगार्डचा 120. ऑर्फनचा 110. तर STचा कटऑफ बघू आपण. जनरल मुलांचा कटऑफ लागला 120 8/2002. फिमेलचा लागला 114. स्पोर्टमॅनचा 108. प्रोजेक्टचा 101. भूकंपग्रस्ताचा 70. एक सर्व्हिसमॅनचा 70. पोलीस चाइल्डचा 87. होमगार्डचा 102 आणि ऑर्फनचा 114. 2 उमेदवार. SC ओपनचा कटऑफ लागला 123 मुलांचा. फिमेलचा ओपनचा कटऑफ लागला 116. स्पोर्टमॅनचा 107. प्रोजेक्टचा 111. प्रोजेक्टचा अर्थक्वेक 112. एक सर्व्हिसमॅनचा 93. पोलीस चाइल्डचा 107. होमगार्डचा 112. ऑर्फनचा 113. हा कटऑफ तुम्हाला जिथे वय दिला आहे त्या वयानुसार बघा तुम्ही. तुमचे वय त्यापेक्षा जर जास्त असेल आणि मार्क जास्त असेल तर तुमचं काम 100% आहे. पण जर 116 मार्क्स आहे आणि 1996 वय आहे, त्यात थोडाफार बदल होऊ शकतो. पण 100% हाच कटऑफ लागेल. थोडा 1-2 मार्क म्हणजे एखाद्या काचचा थोडंफार कमी होईल वयावारीमध्ये. एखादा मुलगा कमी जास्त, पण जास्त काही चेंजेस होणार नाही. तुम्हाला जर यापेक्षा जास्त मार्क असेल तर तुमचं 100% सिलेक्शन झालं असं समजू आपण. ह्या कटऑफमध्ये जास्तीत जास्त चेंज होणार नाही. आणि अजून काही माहिती पाहिजे असेल, जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला मेसेज करा. आणि ही जर PDF पूर्ण पाहिजे असेल तुम्हाला ती मार्कशीटची, तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ह्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी.